हॅलो हाय, मी आज तुम्हाला सोप्या पद्धतीने बिर्याणी कशी बनवायची ते दाखवणार आहे. बिर्याणी हा असा पदार्थ आहे की तो सगळेच खातात आणि अशी बिर्याणी बनवाल तर बोटच चाटत राहाल. मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे. ते चिकन मॅरिनेट होण्यासाठी मी त्याच्यात तळलेला कांदा, बारीक चिरलेले टोमॅटो, लसूण आलं पेस्ट, मटन मसाला किंवा चिकन मसाला घेतला तरी देखील चालतो आहे. बिर्याणी मसाला, मोठी इलायची, छोटी इलायची, 1 छोटा तुकडा दालचिनी, तमालपत्र, दही, लिंबू, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 3, जिरेपूड, हळद, कोथिंबीर, बारीक चिरलेला पुदिना. त्यानंतर सगळं एकत्र करून ते मिश्रण फ्रीजमध्ये मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. मी ते 2 ते 3 तास मॅरिनेट होण्यासाठी ठेवून दिलं आहे. त्यानंतर आपण राईस कसा बनवायचा आहे ते देखील बघणार आहोत. राईस बनवण्यासाठी मी बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे आणि तो अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवलेला आहे. त्यानंतर पातेल्यात मी पाणी गरम होण्यासाठी ठेवून दिलं आहे. त्यानंतर त्यामध्ये लिंबू लिंबू चिरून टाकायचं आहे, मीठ चवीनुसार आणि लवंग, मिरं, तमालपत्र हे देखील टाकलेलं आहे. पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये राईस टाकायचा आहे. राईस हा शिजवल्यामुळे तो लगेच शिजतो आणि त्यामुळे त्याला जास्त शिजवून द्यायचा नाही. नंतर मी मॅरिनेट ठेवलेले चिकन घेतलेले आहे. ते तेल टाकून परतून चांगलं शिजवून दिलेलं आहे. चिकन शिजल्यानंतरनं मी ते पातेल्यात टाकून त्याच्यावरती एक चिकनची लेयर आणि नंतर राईसची लेयर टाकलेली आहे. तुम्ही बघू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.